श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलं, दार वगैरे लोटून घेतलं, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर म्हटलं आता नाश्ता वगैरे करून घेऊया. नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले होते. तर बघा इथे स्वामींचा फोटो लावलेला आहे. तर घर पण माझे कौलाचेच आहे. 2-3 खोल्या आहेत. तर देवारा पण माझा छोटाच आहे. तर बघा मी देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि नाश्ता वगैरे झालेला होता. तर स्वामींना पहिला नैवेद्य दाखवून घेतला नाश्त्याचा. स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय मी कुणालाही देत नाही. तर पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सर्वांना नाश्ता दिला. तर सर्वांनी नाश्ता वगैरे केला. तर स्वामींना पण खूप नाश्ता आवडला. पोहे ग्रहण केले स्वामीने. तर स्वामी बघा आपले कसे दिसतात. तर दारात गोकर्णीच्या फुलाचे झाड आहे. तर बघा रोज फुले निघतात. तर मी स्वामींना आणि पिंडीवर पण घातलेले चांगले असते. तर रोज सर्व देवांना मी ही फुले वाहते. तर बघा देवपूजा अशी झालेली आहे आणि मधाचा नैवेद्य दाखवलेला होता. तर सोमवारी आणि शुक्रवारी मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना किंवा लक्ष्मी मातेला. तर लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि धनप्राप्ती होते. म्हणून जर सोमवारी आणि शुक्रवारी मधाचा नैवेद्य दाखवत जावा. मी पण दाखवलेला आहे. तर धनप्राप्ती होते, पैसा येण्याचे मार्ग रिकामे होतात. तर तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवून बघा, फरक पडतो म्हणजे पडतोच. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू